नमस्कार. मी गिरीश सामंत, उपाध्यक्ष शिक्षण मंडळ गोरेगाव. एका महत्त्वाच्या विषयावर मला आपल्याशी बोलायचं आहे. माणसाच्या आयुष्यातलं शिक्षणाचं महत्त्व वेगळं सांगायला नको. त्यातूनही मातृभाषेतून शिक्षण मिळण्याच्या गरजेबद्दल तर नक्कीच नको. ते देणं ही सरकारची आणि महानगरपालिकेची जबाबदारी असते. या दोघांनी सध्या ती जबाबदारी पूर्णपणे झटकून टाकलेली आहे. मुंबई महानगरपालिकेने मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू केल्या. आता तर मनपाने बिल्डर लॉबीबरोबर संधान साधून एक भयानक खेळ सुरू केलेला आहे. मनपाच्या शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून त्या तोडायच्या आणि त्या जागी भले मोठे निवासी आणि व्यापारी टॉवर्स उभे करायचे असा घाट घातला जातोय. त्या टॉवर्समध्ये एका कोपऱ्यात किंवा पार्किंगच्या जागेमध्ये केवळ 2-3 खोल्या शाळेसाठी राखून ठेवल्या जात आहेत. खरं म्हणजे कुठच्याही शाळेला स्वतंत्र भूखंड असणं आणि स्वतंत्र इमारत असणं हे अत्यंत गरजेचं आणि अपरिहार्य असतं. विकास आराखड्यामध्ये शाळांसाठी स्वतंत्र आरक्षण ठेवलेलं असतं, परंतु ते सर्व धुडकावून लावून त्याची तमा न बाळगता शिक्षणाची मूळ तत्त्व पूर्णपणे तोडवली जात आहेत. एका बाजूला संविधानाने आणि शिक्षण हक्क कायद्याने मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारवर आणि महानगरपालिकेवर सोपवलेली आहे. असं असतानाही नेमकं त्याविरुद्ध काम केलं जात आहे. हे लोण आता खाजगी संस्थांपर्यंत पोचणार आहे. ते महानगरपालिकेच्या शाळांपुरतं मर्यादित राहणार नाही आहे. धनदांडग्यांचा दबाव येऊन तिथल्या शाळांच्या जागीसुद्धा मोठे टॉवर्स उभे राहतील. तसं जर झालं तर पुढच्या पिढ्या शिक्षणापासून वंचित राहतील हे निश्चित. अशा परिस्थितीत काही वर्षात अशिक्षित, अर्धशिक्षित आणि अकुशल तरुणांचे लोंढे रस्त्यावरून फिरायला लागले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. आणि तसं जर घडलं तर सामाजिक जीवन उद्ध्वस्त व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. या परिस्थितीला वेळीच आवर घालायला हवा. ही समस्या आपली सर्वांची आहे. तिची धग आपल्यापैकी प्रत्येकाला लागणार आहे. त्याविषयी आपण बोलायला हवं, व्यक्त व्हायला हवं. शांत बसून चालणार नाही आहे. म्हणून गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता हुतात्मा चौकातून निघणाऱ्या मोर्चात आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी आपणास करतो आणि थांबतो. धन्यवाद.